एक अनोखी भेट आणि श्रावणीच्या आयुष्याला मिळालं एक नवं वळण. पण तो अनोळखी पुन्हा तिच्या आयुष्यात येणार होता का? नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण क्राऊन ऑफ सिक्रेट या कथेचा दुसरा भाग ऐकणार आहोत. मागील भागात त्या दोघांची ओळख काहीही असली तरी पण नियतीने त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट नक्की ठरवलेली होती आणि ती म्हणजे त्या दोघांची लिफ्टमध्ये होणारी ही पहिली भेट. आणि ती नक्कीच साधी नव्हती, पण दोघांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार होती. आता पुढे लिफ्टमधून बाहेर पडताच तिने एक खोल श्वास घेतला. जणू काही एका बंद खोलीतून मोकळ्या हवेत आलेली होती ती. पण गंमत अशी होती की बाहेरची हवा मोकळी असली तरी तिच्या मनात अजूनही त्या लिफ्टची बंद जागा, त्या काही मिनिटांची घुसमट आणि त्यातच मिळालेला एक अनपेक्षित आधार, हे सगळं काही तसंच साचून राहिलं होतं. ती चालत होती पण तिची पावलं कुठेतरी मागेच अडकली होती. ती कोण होती? तर ती होती श्रावणी सावंत. साधं नाव, साधीच मुलगी, पण तिचं मन मात्र खूप खोल होतं. थोडं जास्तच संवेदनशील आणि तितकंच जखमी. ती मॉलमध्ये आलेली होती ती एका फार साध्या पण तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कामासाठी. वरच्या मजल्यावर असलेल्या एका कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये तिला इंटरव्ह्यूसाठी म्हणून बोलावलं होतं. एक छोटं पण स्थिर नोकरीचं दार, जे तिच्या आयुष्याला थोडं सुरक्षित बनवू शकणार होतं. तिचे आई वडील लहानपणीच हरपलेले, मावशीकडे वाढलेली. या सगळ्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्यावाचून तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. म्हणूनच ती त्या मॉलमध्ये आली होती. पण मॉल, लिफ्ट या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी सोप्या नव्हत्या. ती इंटरव्ह्यू दिल्यावर फार काही बोलली नव्हती. तिला इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या प्रश्नांची तिने उत्तरं दिली, पण तिचं लक्ष सारखं भरकटत होतं. समोर बसलेले लोक आणि त्यांच्या प्रश्नांपेक्षा तिच्या मनात वारंवार एकच दृश्य येत होतं. ती लिफ्ट आणि तो. त्याचा शांत आवाज तिच्या मनात घोंगावत होता. फक्त माझा आवाज ऐका. इंटरव्ह्यू झाल्यावर ती त्या ऑफिसमधून बाहेर पडली तेव्हा तिच्या हातात एक कागद होता आणि त्यावर लिहिले होते, वी विल गेट बॅक टू यू. तिच्यासाठी हे वाक्य आता नेहमीचंच झालं होतं आणि तिला हे पण माहिती होतं की हे वाक्य किती वेळा तर फक्त कागदावरच राहतं. पण आज तिचं मन त्या कागदात अडकलेलंच नव्हतं. ती खाली उतरायला म्हणून पुन्हा लिफ्ट समोर आली. तिचे पाय थबकले, हात पुन्हा थंड पडले आणि मनात एकच विचार आला, जर पुन्हा अडकलो तर? पण मग नकळत तिच्या मनात त्याचा आवाज घुमला, तुम्ही सुरक्षित आहात. तिला स्वतःलाच आश्चर्य वाटलं आणि तिच्या मनात विचार आला, मी तीच मुलगी आहे जिला लिफ्टमध्ये जायची भीती वाटायची आणि आज मीच लिफ्टसमोर उभी राहून लिफ्ट येण्याची वाट बघत आहे. या विचाराने तिला स्वतःवरच हसू आलं. त्यानंतर तिने स्वतःलाच सांगितलं की मी हे करू शकते. तेवढ्यात लिफ्ट आली, दार उघडलं. यावेळी आत बरेच लोक होते. ती आत शिरली आणि मग लिफ्टचे दार बंद झाले. लिफ्ट खाली जात होती. तिला थोडी भीती वाटत होती, पण ती भीती आज वेगळी होती. त्यात एक विचित्र शांतता मिसळलेली होती. जणू काही कोणीतरी तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात हात ठेवून तिला धीर दिला होता. ती लिफ्ट खालच्या मजल्यावर आल्यावर त्यातून उतरली. मग मॉलमधून बाहेर पडली आणि बस स्टॉपकडे चालू लागली. बसची वाट पाहताना तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली. तो कोण होता? तो इतका शांत कसा होता? माझ्या घाबरण्याला नाटक न म्हणता भीती म्हणून स्वीकारणारा तो पहिलाच माणूस होता. तिला आठवलं की आजपर्यंत तिला कोणीही असं हात न लावता, आवाज न चढवता, घाई न करता सांभाळलेलं नव्हतं. नेहमीच लोक तिला म्हणायचे, एवढी कशाला घाबरतेस? इतकी सेन्सिटिव्ह का आहेस? थोडं स्ट्रॉंग बन. पण आज आज कुणीतरी तिला जशी आहे तशी स्वीकारलं होतं. ती बसमध्ये बसली. खिडकीतून बाहेर पाहत राहिली. पण बाहेरचं जग तिला दिसत नव्हतं. तिला दिसत होता तो फक्त त्याचा चेहरा. सुंदर होता की नाही ते तिला माहीत नव्हतं, पण स्थिर होता. थकलेला नव्हता, पण मजबूत होता. त्याच्या आवाजात एक प्रकारची आत्मीयता होती आणि डोळ्यात काहीतरी खोल भाव. तिच्या मनात विचार तरळले, तो माझ्यासारखाच आहे का? की अगदी वेगळा? बस तिच्या स्टॉपला आली. ती उतरली आणि घराकडे चालू लागली. थोड्याच वेळात ती घरी जाऊन पोहोचली. तिचं घर तसं छोटंसं होतं, शांत व थोडंसं एकटं होतं. तिने बॅग बाजूला ठेवली, खिडकी उघडली. आत येणाऱ्या वाऱ्यासोबत तिच्या डोक्यात विचारांची गर्दीही आत आली. ती पलंगावर बसली, हातात मोबाईल घेतला, पण स्क्रीन उघडली नाही. कुणाला फोन करावं असं वाटत नव्हतं. कुणाला काही सांगावं असंही वाटत नव्हतं, कारण हे सर्व सांगण्यासारखं नव्हतं, तर हे अनुभवण्यासारखं होतं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. का ते तिलाच कळत नव्हतं. दुःख नव्हतं, आनंदही नव्हता. फक्त होती ती एक विचित्र ओढ.
एक अशी भावना जी तिने पहिले कधी अनुभवलीच नव्हती. मी पुन्हा त्याला पाहू शकेन का? त्याला मी आठवण असेन का? की मीच उगाच या भेटीला जास्त अर्थ देतेय? असे विचार तिच्या मनात आले. या विचारांमुळे तिला स्वतःवरच हसू आलं. इतकं काय, एक साधीच भेट तर होती. पण मन मात्र ते मानायला तयार नव्हतं. ती झोपायचा प्रयत्न करत होती, पण डोळे मिटले की पुन्हा डोळ्यांसमोर लिफ्ट दिसायची. पुन्हा त्याचा तो आवाज, पुन्हा त्याचे ते शब्द तिच्या कानात घुमले की तुम्ही सुरक्षित आहात. त्या रात्री पहिल्यांदाच तिला स्वप्न पडलं. तिला स्वप्नात दिसली ती लिफ्ट. पण यावेळी ती घाबरलेली नव्हती, तर ती शांत होती. आणि तिच्या शेजारी तो उभा होता. तो हसत नव्हता, काही बोलतही नव्हता, पण होता. आणि तेवढंच तिच्यासाठी पुरेसं होतं. सकाळ झाली. ती उठली नेहमीसारखीच. पण तरीही कुठेतरी आत तिला काहीतरी बदलल्यासारखे वाटत होते. आज तिच्या आयुष्यात एक नवं प्रश्नचिन्ह जन्माला आलं होतं. आणि ते म्हणजे ती त्याला पुन्हा कधी भेटणार? तो नक्की कोण आहे? आणि ही भेट खरंच इतकी साधी होती का? नियती शांत होती, पण खरंच काहीतरी वेगळं घडत होतं. की तीच हे सर्व घडवून आणत होती. तीच या दोघांच्या आयुष्याच्या धाग्यांची एकमेकांशी एक अदृश्य गाठ तर बांधत नव्हती ना? आरशासमोर उभी राहून श्रावणी स्वतःकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीही वेगळं दिसत नव्हतं. तेच डोळे, तीच शांतरेषा, तोच साधेपणा. तरीही तिला जाणवत होतं की आत कुठेतरी काहीतरी बदललं आहे. ही मीच आहे ना? तिच्या मनात प्रश्न आला. नेहमी घाबरणारी, थोडीशी मागे राहणारी, सगळ्यांसमोर स्वतःला लहान समजणारी. पण काल त्या लिफ्टमध्ये तिने पळ काढला नव्हता. ती थांबली होती, भीती असूनही. तिने स्वतःच्या डोळ्यात पाहिलं. कालपर्यंत जिथे अस्वस्थता होती, तिथे आज एक वेगळी स्थिरता होती. जणू कोणीतरी तिच्या मनातलं वादळ क्षणभर थांबवलं होतं. मी खरंच इतकी कमजोर नाहीये, हा विचार नकळत तिच्या मनात उमटला. कुणीतरी तिला सांगितलं म्हणून नाही, तर तिला स्वतःलाच ते जाणवलं म्हणून. तिला पुन्हा त्याचं ते वाक्य आठवलं, तुम्ही सुरक्षित आहात. आरशात पाहताना तिला जाणवलं की ते शब्द तिच्यासाठी नव्हते, तर ते तिच्या आतल्या भीतीसाठी होते. ती स्वतःशीच म्हणाली, कदाचित मला बदलायची गरज नाही, तर कदाचित मला एक स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचं आहे. ती हलकं हसली. ते खोटं हसू नव्हतं, तर एकदम खरोखरू हसू होतं. आरशातली ती मुलगी आज पहिल्यांदाच तिला अपरिचित वाटत नव्हती. आज श्रावणी स्वतःलाच पहिल्यांदा नव्याने नीट पाहत होती, समजून घेत होती. त्या दोघांची भेट नियती पुन्हा घडवून आणेल का? ते पुन्हा दोघे कोणत्या प्रकारे व कुठे भेटतील? जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.